महाराष्ट्राच्या महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ज्या मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेनं राज्याच्या लाखो महिलांना आर्थिक आधार दिले, त्याच योजनेतून ई-KYC प्रक्रियेतील त्या त्रुटीमुळे 68 लाख महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. ज्यामुळे खरं तर सरकारचे बी 12 ते 13 हजार कोटी वाचणार आहेत. ई-KYC करण्याची अंतिम मुदत वारंवार वाढूनही अजून अनेक महिला या प्रक्रियेत अडकलेले आहेत. नेमका हा घोळ कशामुळे होते आणि ह्या महिलांचा होणार काय, जाणून घ्या सविस्तर यावर सर्व डिटेल माहिती. विधानसभाच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. त्या योजनेतील लाभार्थी महिलांच्या ई-KYC मुळे 68 लाख महिला अपात्र ठरल्यात. या महिलांनी ई-KYC केल्या नसल्यानं ते या योजनेत आता बसत नव्हते स्पष्ट झालेलं आहे. त्या योजनेत 2,43 लाख महिलांनी नोंदणी केली आणि दरमहा त्यांना 1,500 रुपयांनी मदत मिळत होती आणि त्यामुळे सरकारी तिजोरीवर वर्षाला 43,740 कोटीचा बोजा येत होता. राज्यातील आर्थिक घडी या योजनेमुळे विस्कटल्यानं अपात्र शोधण्याची ही मोहीम हाती घेण्यात आली. या योजनेत पारदर्शक आणण्यासाठी आणि अपात्र महिला शोधण्यासाठी ई-KYCची अट अनिवार्य करण्यात आली. मात्र हीच अट अनेक महिलांसाठी अडचणीची ठरते. डिसेंबर 2025 मध्ये ई-KYCची त्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025. त्यामुळे सुमारे 69 लाख महिलांची ई-KYC बाकी होतं. तांत्रिक अडचणी आणि OTP न मिळणं, चुकीची पर्यायाची निवड, ग्रामीण भागाच्या महिलांमध्ये माहितीचा अभाव, त्यामुळे अनेक महिलांना ई-KYC पूर्ण करता आली नाही. काही महिलांनी अनुदानाने त्यांच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीचं असल्यास त्यांनी चुकीचा पर्याय निवडला, त्यामुळे त्यांची मदत तात्काळ थांबली. याच चुकीचा पर्याय निवडलेल्या लाभार्थ्यांना दुरुस्तीसाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. ही मुदत 31 मार्च पर्यंत होती, मगर आत्ता वाढवलेली आहे. ई-KYC साठी ही शेवटची संधी असेल, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे. ई-KYC साठी जे आधी 31 मार्चची मुदत होती, त्या मुदतील 1,75,00,000 महिलांनी KYC पूर्ण केली, तर उर्वरित 68 लाख महिलांनी KYC केले नाही, तर त्यामुळे ते अपात्र ठरल्यात. तर त्यांना दरमहा 1,500 रुपये लाभ देण्यात येत नाही. तर त्यामुळे सरकारचे 12,240 कोटी रुपये वाचणार आहेत. तर या योजनेत दरवर्षी 43,740 कोटी रुपये लागत होते. आता सरकारला 31,500 कोटी रुपये वर्षाला लाडकी बहिणीला द्यावे लागतात. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर महायुती सरकारने 2024च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी सुरू केली होती. या योजनेत 21 ते 65 वयोगटातील 2.5 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांना दरमहा 1,500 रुपये त्यांच्या थेट खात्यामध्ये येत होते. या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक दृष्टीनं सक्षम करणं आणि आरोग्य आणि पोषण सुधारणं. या योजना सुरू झाल्यापासून महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय आणि सरकारनं याचा राजकीय फायदा सुद्धा उचलल्याचं म्हणले जात आहे. ई-KYC आणि दस्तावेजाच्या पडताळणीसाठी समोर आलेल्या आकडेवारीनुसार सुमारे 2.47 कोटी अर्जानुसार 71 ते 72 लाख महिला सुमारे या योजनेतून अपात्र ठरण्याची शक्यता आहे. जानेवारी 2026 मध्ये सुमारे आपोआप 55 लाख महिलांना या योजनेतून बाहेर काढण्याचं समोर आलं होतं. चुकीची माहिती देणं आणि कुटुंबाचं उत्पन्न जास्त असणं किंवा कुटुंबात 4 चाकी वाहन असणं त्यातले काही प्रमुख कारणे आहेत. ज्या महिलांकडून चुकीची माहिती भरली गेली किंवा चुकीचा पर्याय निवडला गेला असेल, तुमच्यासाठी ही शेवटची संधी आहे. तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, अजूनही ई-KYC पूर्ण केली नसेल, तर तुरंत 30 एप्रिल 2026 पर्यंत ही माहिती पूर्ण भरा. तुमच्या अंगणवाडी सेविकाकडे किंवा जवळच्या ऑनलाईन सेंटरवर जाऊन तुम्ही ही माहिती भरू शकता. तुमचा ई-KYC बद्दल मत काय आणि तुम्हाला काय अडचणी आहेत का, आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि कोणती प्रॉब्लेम आलेली आहेत तर ते बी सांगा. आम्ही तुमच्या प्रॉब्लेमचं समाधान करणार आणि